साबुदाणा भिजत घालायचा राहून गेलेला असेल आणि उपवासाला काय बनवावं हे सुचत नसेल तर 1 वाटी साबुदाणा आणि अर्धा वाटी वरईपासून हा भन्नाट पदार्थ एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वात आधी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये आपल्याला 1 वाटी भरून इतका साबुदाणा भाजण्यासाठी घालायचा आहे. साबुदाणा सुरुवातीला आपल्याला हाय गॅसवरती भाजून घ्यायचा आहे. साबुदाणा भाजत आला की गॅस मीडियम करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा वाटी इतकी वरई भाजण्यासाठी घालायची आहे. साबुदाणा भाजल्यानंतर अगदी छान असा हलका फुलका होतो. अर्धा वाटी वरई घातल्यानंतर आपल्याला ही वरई हलकीशी भाजून घ्यायची आहे. वरई भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. वरई ही जास्तही करपवायची नाही. भाजून घेतल्यानंतर साबुदाणा वरई अगदी छान असं हलकं फुलकं होतं. वरई साबुदाणा छान असा भाजलेला आहे. गॅस बंद करूयात. त्यानंतर हे साबुदाणा आणि वरई आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि छान असं प्लेटमध्ये पसरून घेऊयात, जेणेकरून हे पटकन थंड होईल. थंड झाल्यानंतर साबुदाणा आणि वरई आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरला अगदी छान असं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर 2 बॅचेसमध्ये हा साबुदाणा आणि वरई मी मिक्सरला छान असं बारीक करून घेणार आहे. साबुदाणा आणि वरई आपल्याला अगदी बारीक अशा प्रकारे मिक्सरला वाटून घ्यायचे आहे. वरई साबुदाणा भाजून घेतल्यामुळे ते मिक्सरला बारीक करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. हे पहा, या पद्धतीने याचं छान असं पीठ बनवून घेतलेलं आहे. 2 बॅचेसमध्ये हा साबुदाणा वरई मी छान असं बारीक करून हे पीठ एका बाउलमध्ये काढून घेतलं. बनवून घेतलेल्या पिठापैकी 2 ते 3 चमचे इतकं पीठ बाजूला काढून घेतलेलं आहे. त्या पिठाचा वापर आपण पुढे करणार आहोत. या ठिकाणी 2 बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहेत. आता हे बटाटे आपल्याला या पिठामध्ये किसून घालायचे आहेत. जेवढा साबुदाणा आणि वरई आपण घेतलेली होती त्याच प्रमाणामध्ये आपल्याला उकडून किसून घेतलेल्या बटाट्याचा किस या मिश्रणामध्ये घालायचा आहे. तर अंदाजेच 2 मोठ्या आकाराचे उकडून किसलेले बटाटे मी यामध्ये घालत आहे. दोन्हीही बटाटे छान असे किसून घेतल्यानंतर यामध्ये चवीकरता मीठ घालूयात. साधं मीठ उपवासाला चालत नसेल तर सेंधव मिठाचा वापर करू शकता. आवडीनुसार हिरवी मिरची पेस्ट घालूयात. तर लाल मिर्च पावडरचा देखील वापर करू शकता. उपवासाला जिरे, कोथिंबीर खात असाल तर ते देखील यामध्ये घालू शकता. सर्व साहित्य कोरडं आहे तोपर्यंतच व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात मॉइश्चर आहे, त्यामुळे सुरुवातीला पाण्याचा वापर न करताच हे छान असं मळून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये पाणी किती घालायचं याचा अंदाज येतो. आता थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ छान असं मऊसर करून घ्यायचं आहे. साबुदाणा आपण न भिजवताच यामध्ये वापरलेला आहे, त्यामुळे साबुदाणा थोडं जास्त प्रमाणात पाणी ॲब्झॉर्ब करतो किंवा शोषून घेतो. त्यामुळे अर्धा ते पाऊण ग्लास इतकं पाणी हे पीठ मळण्यासाठी लागलेलं आहे. पिठावरती झाकण ठेवूयात आणि 10 मिनिटासाठी हे पीठ भिजत ठेवूयात. तोपर्यंत याच्यासोबत खाण्यासाठी आपण छोटीशी चटणी बनवूयात. त्यासाठी एक काकडी मी सालीसकट किसून घेतलेली आहे. यामध्ये 2 चमचे भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला, हिरवी मिरची पेस्ट, चवीकरता मीठ घातलं, फ्रेश दही घातलं, 1 चमचा साखर घातली आणि ह्या सर्व जिन्नस व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत. या ठिकाणी आपली झटपट तयार होणारी काकडीची चटणी देखील बनवून तयार आहे. या चटणीला मी तडका दिलेला नाही, कारण मी उपवासाला जिरे खात नाही. तुम्ही जर का उपवासाला जिरे खात असाल तर थोडंसं तेल गरम करून त्यामध्ये जिरे टाकून याचा तडका तुम्ही या चटणीला देऊ शकता. तर या ठिकाणी मस्त अशी झटपट तयार होणारी उपवासाची चटणी देखील तयार आहे. तोपर्यंत आपण मळून घेतलेलं पीठ देखील अगदी छान असं भिजलेलं आहे. हाताने पुन्हा एकदा छान मऊ करून घ्यायचं आहे. त्यानंतर बनवलेल्या पिठापैकी छोटे छोटे गोळे आपल्याला अशा पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत. हे पहा, या पद्धतीने. तर हे गोळे बनवत असताना हातावरती अगदी छान मऊ करून घ्यायचे आहेत, त्यामुळे या पिठाला क्रॅक जात नाहीत. तर अगदी मीडियम साईजमध्ये याचे मी गोळे बनवून घेत आहे. हे पहा, या पद्धतीने. तयार करून घेतलेल्या पिठाचे गोळे बनवून झाल्यानंतर या ठिकाणी मी एक पोळपट घेतलेला आहे आणि पोळपटवरती मी एक पॉलिथिन शीट अंथरून घेतलेला आहे. तर या पॉलिथिन शीट वरती आपल्याला याचे पराठे लाटून घ्यायचे आहेत. बनवून घेतलेल्या पिठापैकी कोरडं पीठ आपण बाजूला ठेवलेलं होतं, त्या पिठामध्येच आपल्याला हे पराठे आहेत ते लाटून घ्यायचे आहेत. पॉलिथिन शीटला अजिबात तेल वगैरे काहीच लावायचं नाही. त्याच्यावरती कोरडं पीठ टाकायचं आणि हा पराठा आहे तो लाटून घ्यायचा आहे. थोडं थोडं कोरडं पीठ लावत आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा
घ्यायचा आहे। पराठा लाटत असताना कडेनी थोडे थोडे क्रॅक जात असतील तर ते आपल्याला मिटवून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने थोडं थोडं कोरडं पीठ लावत आपल्याला हा पराठा जास्त जाड नको, जास्त पातळ नको, अगदी मीडियम थिकनेसवरती लाटून घ्यायचा आहे। या पिठाचा पराठा लाटण्याऐवजी तुम्ही हेच पीठ आहे ते या पॉलिथिन शीटवरती थापून देखील घेऊ शकता, म्हणजेच याचं थालीपीठ देखील तुम्ही बनवू शकता। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा याचा पराठा मी लाटून घेतलेला आहे। लाटून घेतलेला पराठा आपल्याला गरम तव्यामध्ये भाजण्यासाठी घालायचा आहे। पराठा भाजण्यासाठी घातल्यानंतर आवडीनुसार तेल तूप लावायचं आहे आणि एका बाजूने हा पराठा छान भाजला की आपल्याला दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचा आहे। तयार पिठाचे थापून घेतलेले थालीपीठ देखील तुम्ही याच पद्धतीने भाजून घेऊ शकता, चवीला भन्नाट लागतात। दुसऱ्या बाजूने देखील आवडीनुसार तेल तूप लावायचं आहे। तर या पराठ्याला मी अगदी थोडंसं जास्तीचं तूप लावलेलं आहे, त्यामुळे हा पराठा खाण्यासाठी छान लागतो। विशेष म्हणजे हा पराठा तुम्ही बिना तेल आणि बिना तुपाचा देखील भाजून घेऊ शकता, तसा देखील पराठा चवीला छान लागतो आणि अगदी छान असा हा पराठा फुगला देखील जातो। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी दोन्हीही बाजूने अगदी मस्त असा हा पराठा मी अगदी खमंग भाजून घेतलेला आहे। त्यानंतर आपला मस्त असा इथं उपवासाचा पराठा बनून तयार झालेला आहे। याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरा देखील पराठा बनवून दाखवते। पुन्हा एकदा पॉलिथिन शीटवरती आपल्याला थोडंसं कोरडं पीठ ठेवायचं आहे, टाकायचं आहे आणि त्यानंतर या पिठाचा गोळा आपल्याला अशा पद्धतीने बेलण्याने लाटून घ्यायचा आहे। अधूनमधून हे पीठ चिकटत असेल तर कोरडं पीठ लावायचं आहे आणि हा पराठा अगदी मस्त असा लाटून घ्यायचा आहे। पराठा थापण्यापेक्षा लाटण्याने पटकन होतो, त्यामुळे मी याचा पराठा बनवलेला आहे। हवं असल्यास थालीपीठ देखील बनवू शकता। तर या ठिकाणी जास्त जाड नको, जास्त पातळ नको, अशा प्रकारच्या थिकनेसवरती हा पराठा बनवून घ्यायचा आणि गरम तव्यामध्ये भाजण्यासाठी घालायचा आहे। कोरडं पीठ लावलेलं आहे, हवं असल्यास ते कोरडं पीठ तुम्ही एका कापडाने झटकून बाजूला काढू शकता। आता आवडीनुसार याला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। एका बाजूने पराठा भाजला की पटकन दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचा आहे। तव्यामध्ये घातल्यानंतर हा पराठा अजिबात तुटला जात नाही, अगदी परफेक्ट अशा प्रकारचा पराठा बनून तयार होतो। तर इथं बघू शकता हा पराठा अगदी छान असा फुगला देखील जातो। या पद्धतीने अगदी मऊ लुसलुशीत अशा प्रकारचा आपला उपवासाचा पराठा बनून तयार होतो। याच पद्धतीने उरलेले सर्व पराठे आहेत ते मी बनवून घेणार आहे। पराठ्याला रंग छान आलेला आहे, खाण्यासाठी म्हणाल तर अगदी भन्नाट लागतो, अगदी मऊ लुसलुशीत बनवून तयार होतो। साबुदाणा भिजत घालायचा राहून गेलेला असेल आणि उपवासाला काही बनवावं हे सुचत नसेल तर अशा वेळेस तुम्ही हा मस्त असा खमंग चवीचा मऊ लुसलुशीत उपवासाचा पराठा एकदा नक्की ट्राय करा। तर या ठिकाणी मी 2 पराठे बनवून घेतलेले आहेत। आता हे पराठे आपण काकडीच्या चटणी सोबत सर्व्ह करायचे आहेत। अगदी मस्त असा भन्नाट चवीचा मऊ लुसलुशीत उपवासाचा पराठा तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा। चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।